आपण कालच्या तासाला जे पाहिलं, काय पाहिलं सांगितलं आपण, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं होतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनेशन काय सांगितली? द रिप्रेझेंटेशन ऑफ अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स in different orbits known as electronic configuration. आणि ते आपण 1 पासून 30 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण बघितलंय. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय बघा, समजा हा मेटल प्लेट आहे, मेटल प्लेट, त्याच्यावरती आपण समजा बीम ऑफ लाईट काय केली, इम्पोज केली किंवा प्रकाशमान केली. वेने त्याला इन्सिडेंट लाईट म्हणतात, इन्सिडेंट light. When incident beam of light is made to fall on a metal plate. ही जी प्लेट आहे ती कशाची आहे? मेटलची आहे. त्याच्यावरती काय केलं? इन्सिडेंट लाईटचा बीम, असा प्रकाश झोत आपण काय केलं त्या मेटल प्लेट वरती म्हणजे फॉल केला. तर काय होतं बघा, याच्यातून काहीतरी बाहेर पडत. देन सरफेस ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड. याच्यातून काय होतात? इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. When a beam of light is made to fall on a metal plate, the light where it falls from that portion, electrons are ejected. This phenomena it is known as photoelectric effect. फोटो म्हणजे लाईट, लाईट इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटोसिंथेसिस वगैरे जे झालंय तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? हा लाईटचा इफेक्ट आहे. हा लाईट मेटल प्लेट वरती पडल्यानंतर त्याच्यामधून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात. इजेक्ट होतात म्हणजे निघून जातात. आणि या इफेक्टला नाव काय दिलेलं आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दिस फिनॉमिना इज नोन एज फोटो and the electrons are ejected, they are known as, आणि या इलेक्ट्रॉन्स ना नाव काय दिलेलं आहे? फोटो इलेक्ट्रॉन. कळतं का बघा? When an incident beam of light is made to fall on a metal plate, electrons are ejected from that portion. These electrons are known as photoelectrons, and this effect is known as photoelectric effect. कळलं? तर हा एवढा भाग. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे की डी ब्रॉग्ली इक्वेशन. आता हे कसं आहे माहिती आहे का, मी अभ्यासक्रमात आहे म्हणून घेतोय. तुम्हाला परीक्षेला वगैरे काही विचारलं जाणार नाही. मी एमएससी ला असताना हे इक्वेशन एमएससी पार्ट 2 ला होतं. मला 88-89 साली मी एमएससी ला शिवाजी विद्यापीठात होतो त्यावेळेला मला हे इक्वेशन एमएससी ला होतं. आता 11वी ला म्हणजे अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी. मला त्यावेळेला काय कळत नव्हतं ते इक्वेशन तुम्हाला आहे. डी ब्रॉग्ली इक्वेशन मी एमएससीच्या पार्ट 2 ला इनऑर्गॅनिक सेक्शन मध्ये हे डी ब्रॉग्ली इक्वेशन शिकलोय म्हणजे काय, मला त्यावेळेला काय कळत पण नव्हतं ते. तर आता तुम्हाला मी शिकवतोय. काय नाही, सोपं आहे. तर
त्यामध्ये काय काय सांगितलंय बघा. आपण आतापर्यंत इलेक्ट्रॉनचा अभ्यास केलाय, ज्यामध्ये बऱ्याच सायंटिस्टनी बऱ्याच पद्धतीनं ॲटमचं नेचर एक्सप्लेन केलंय, ॲटमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलंय. तर त्यावरून आतापर्यंत काय सांगितलंय बघा. An electron possess dual nature. An electron possess dual nature. Dual म्हणजे दोन. Means as a particle and as a wave. Electron behaves as a particle as well as it behaves as a वेव्ह. इलेक्ट्रॉन कसा वाटतो? एक पार्टिकल म्हणजे कण असल्यासारखा पण वाटतो आणि ते एक वेव्ह स्वरूपाचं स्ट्रक्चर असल्यासारखं पण वाटतं. म्हणजे निश्चित कुठला आहे हे काय कळत नाही. म्हणजे दिस ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन पोज्ड, POSED, पोज म्हणजे posed a big problem to predict the exact nature of electron. इलेक्ट्रॉन नेमका कसा आहे हे ठरवण्यासाठी. असं जर ड्युअल नेचर असेल म्हणजे कधी कधी तो पार्टिकल सारखा वाटतो कारण त्याला पर्टिक्युलर असं वस्तुमान आहे, पर्टिक्युलर असं वेव्हलेंथ आहे, आणि काही वेळेला तो वेव्हच्या सारखा वाटतो. वेव्ह म्हणजे तरंगाच्या सारखा पण वाटतो. म्हणजे एक्झॅक्ट नेचर काही सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे एक्झॅक्ट नेचर आपल्याला ठरवण्यासाठी कसं असेल ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन याच्या संदर्भात आपल्या समोर बिग प्रॉब्लेम पोज झाला, निर्माण होणं म्हणायचं याला. It creates a big problem to predict म्हणजे ठरवणे the exact nature of an electron. For that de Broglie studied and he decided the exact nature of an electron. Exact इलेक्ट्रॉन कसा आहे हे डी ब्रॉग्लीनी सांगितलंय. त्याच्यानंतर जे त्यांना म्हणायचं काय, an electron behaves as a both, means it behaves as a particle or it behaves as a wave. काही वेळेला तो पार्टिकल सारखा वाटतो, काही वेळेला तो वेव्ह सारखा वाटतो. At the same time electrons can be diffracted. इलेक्ट्रॉन्स कॅन डिफ्रॅक्ट म्हणजे कसं, आपण बॅटरी अशी धरली आणि बॅटरीचा जर फोकस, आपण बॅटरीचं बटन दाबले की फोकस कसा पडतो, तसा इलेक्ट्रॉन काय करतो, लाईटचा असा डिफ्रॅक्शन पण करतं. मग त्याच्यासाठी काय केलं, दिस पॉसिबल ओनली व्हेन इट शोज. असं डिफ्रॅक्शन इलेक्ट्रॉन कधी देतो तर तो वेव्हच्या स्वरूपात असेल तर. इलेक्ट्रॉनचं पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर कसं, इलेक्ट्रॉन जर का डिफ्रॅक्शनची प्रोसेस दाखवत असेल तर तो वेव्ह नेचर दाखवत असेल. त्याच्यानंतर दिस ड्युअल बिहेवियर ऑफ इलेक्ट्रॉन पोज्ड ए बिग प्रॉब्लेम इन डिसाइडिंग द एक्झॅक्ट नेचर. दिस प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड बाय द फ्रेंच सायंटिस्ट डी ब्रॉग्ली. तर डी ब्रॉग्ली सजेस्टेड दॅट ऑल मटेरियल ऑब्जेक्ट्स, ऑल मटेरियल म्हणजे पार्टिकल, ऑल मटेरियल ऑब्जेक्ट्स शोज ड्युअल नेचर. सर्व ज्याला अस्तित्व असणारे जे कण आहेत हे सर्व काय करतात, ड्युअल नेचर दर्शवितातच. आणि त्यांना पर्टिक्युलर असं मास असतं, पर्टिक्युलर असं व्हेलॉसिटी असते, पर्टिक्युलर अशी वेव्हलेंथ पण असते. आणि त्याच्यावरून त्यांनी काय सांगितलं, डी ब्रॉग्लीनं लॅम्बडा इज इक्वल टू h/mv.
An electron behaves as a particle and as well as a wave. त्यावेळेला त्यांनी काय केलं की त्याची वेवलेंथ लॅम्बडा म्हणजे काय, लॅम्बडा इट इज दी वेवलेंथ ऑफ दी वेव. H means Planck's constant. तो किती आहे 6.6262 into 10 raised to minus 24. हा कॉन्स्टंट आहे. M म्हणजे mass of an electron. V means velocity of electron. किंवा हेच परत असं लिहिलेले लॅम्बडा इज इक्वल टू h बाय p, वेअर p इज इक्वल टू mp. तर p लाच काय म्हटलेलं आहे, दी क्वांटिटी रिप्रेझेंट्स दी mv. p म्हणजे मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉनची वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा काढायचा असेल तर त्याचा h म्हणजे मॅक्स प्लँक. प्लँक ह्या सायंटिस्टनं पण ॲटमचं काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर त्याची किंमत h म्हणजे प्लँकचा कॉन्स्टंट, त्याची किंमत दिलेली असते 6.62. हीच आहे का, बरोबर आहे का किंमत बघा बरं. 34 हा -34 युनिट काय आहे त्याला, जूल. हा, तर प्लँकच्या कॉन्स्टंटची किंमत तुम्हाला दिलेली आहे 6.6262 into 10 raised to minus 34 जूल. ही किंमत तुम्हाला दिलेली आहे. p म्हणजे m म्हणजे मास ऑफ एन इलेक्ट्रॉन मिळतं, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती होतं, m आणि v चा गुणाकार म्हणजे p म्हटलंय, त्यालाच मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन म्हटलंय. प्लँकच्या कॉन्स्टंटला जर का मोमेंटम न भागलं तर तुम्हाला वेवलेंथ ऑफ दी वेव्ह मिळेल. त्याच्यानंतर फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट दी वेवलेंथ ऑफ ए मूव्हिंग पार्टिकल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. तर वेवलेंथ ऑफ ए पार्टिकल इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास, दॅट इज m म्हणजे मास, म्हणजे इथं मास ऑफ एन इलेक्ट्रॉन घेतलं. त्याच्यानंतर पुढे काय सांगायचं, देअरफॉर हेवियर पार्टिकल पोज मच स्मॉलर वेवलेंथ. जेवढा हेवियर पार्टिकल असेल तर तेवढं स्मॉलर वेवलेंथ असते ॲज कम्पेअर्ड विथ पार्टिकल ऑफ लाइटर पार्टिकल. तर श्रॉडिंजर इक्वेशन काय देतं बघा परत. डी ब्रॉग्लीने काय दिलेलं आहे, श्रॉडिंजर इक्वेशन. असं काही जास्त काही करत बसू नका, फक्त श्रॉडिंजर इक्वेशन. तर त्याच्यासाठी त्यांनी परत डी ब्रॉग्लीनी श्रॉडिंजर इक्वेशन दिलेलं आहे. श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन ऑफ इलेक्ट्रॉन. Schrodinger wave equation it is based upon dual nature of electron. हे इक्वेशन कशावरती अवलंबून आहे, ड्युअल नेचर ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काही वेळेला पार्टिकल म्हणून ऍक्ट होतो आणि काही वेळेला वेव्ह म्हणून ऍक्ट होतो. तर हे ड्युअल नेचर एक्सप्लेनेशन करण्यासाठी श्रॉडिंजर इक्वेशन. तर या इक्वेशन मध्ये काय झालंय बघा, इन दिस इक्वेशन electron is described as a three-dimensional wave. या इक्वेशन नुसार काय आहे, इलेक्ट्रॉन हा त्रिमितीय आकाराची वेव्ह असल्यासारखा आहे. त्रिमितीय आकार लक्षात आला का नाही. त्रिमितीय आकार म्हणजे आपलं एखादं इमारत बांधताना तुम्ही आर्किटेक्चर कडून प्लॅन काढता. ही इमारत त्याची पलीकडची बाजू कशी दिसेल हे समोरून बघणं, याला त्रिमितीय आकार म्हणायचं. त्रिमितीय आकार माहितीये का, काही 3D पिक्चर होते बघा. 3D पिक्चर म्हणजे कसं, पिक्चर बघत असताना
काळा गॉगल घालायला द्यायचे. तुम्ही कुठे बघितलंय का नाही काय माहिती नाही, कारण अलीकडच्या आता पिक्चर थिएटर वगैरे बंद झालं, सगळं घरातच आहे आता. पूर्वी होतं छोटा चेतन 3D पिक्चर होता. पिक्चरच्या थिएटर मध्ये बसल्यानंतर त्या पडद्यावरती तिथं काही मारामारी लागली, असं ठोसा मारत असताना तो ठोसा आपणाला मारतात असं वाटायचं. आपण असं करायचं एकदम. ते 3D पिक्चर तुम्ही एखादा बघा, छोटा चेतन 3D पिक्चर आहे. ते 3D पिक्चर बघताना काय होतं, मग त्याच्यासाठी काय करतात, ते काळा गॉगल घालायला देतात. पिक्चर बघायला जाताना त्या थिएटरच्या गेटलाच काय करायचं, ज्यानं तिकीट काढले त्याला तर काळा गॉगल, विशिष्ट प्रकारचा एक गॉगल घालायला द्यायचा. म्हणजे काय करायचं, भीती वाटत नव्हती. नाहीतर 3 तास अगदी त्या थिएटरवरच काय असेल त्या पडद्यावरच जे नट कुठं तिथं मारामारी चालली की ती मारामारी आपल्या अंगावर आली असं वाटायचं. हे त्रिमिती आकार म्हणायचं त्याला. पण त्रिमिती आकारामध्ये काही तुम्हाला ते लेटर्स वगैरे करता की काही त्रिमिती आकार 3D येतं हे युट्यूब वरती वगैरे. 3D आकाराचं वगैरे तुम्हाला ते म्हणजे पलीकडे ह्या इमारतीची सावली पलीकडे कशी पडली ती सावली सुद्धा त्या चित्रात दाखवणं म्हणजे 3D आकार. तर इलेक्ट्रॉन हा काय सांगितलं, इन दिस इक्वेशन इलेक्ट्रॉन इज डिस्क्राइब्ड ॲज ए 3 डायमेन्शनल वेव्ह. त्रिमिती आकाराची वेव्ह आहे इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. बरोबर का मी काय सांगतोय, या मध्ये श्रॉडिंजर इक्वेशन मध्ये काय सांगितलंय, an electron behaves as a 3-dimensional wave in presence of electric field which is produced by positively charged nucleus of an atom. धनप्रभाराच्या न्यूक्लियसनं ऋणप्रभाराच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेताना जे काही इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं तेच सांगितलं मी. किंवा इलेक्ट्रॉन इज डिस्क्राइब्ड, किंवा श्रॉडिंजरनं काय केलं, इलेक्ट्रॉन इज डिस्क्राइब्ड ॲज ए 3 डायमेन्शनल वेव्ह. वेव्ह an electron behaves as a 3-dimensional wave in presence of positively charged nucleus. धनप्रभाराचं जे न्यूक्लियस असतं त्याच्या संपर्कामध्ये जर का इलेक्ट्रॉन आला तर तो त्रिमिती आकाराची वेव्ह असल्यासारखा भासतो. The probability, आणि अशा वेळेला the probability of finding an electron at any point around the nucleus can be determined by the equation. तर त्याच्यासाठी इक्वेशन काय दिले बघा, d2 phi by dx square plus d2 phi by dy square plus d2 phi by dz square plus 8 pi square m divided by h e minus v phi is equal to 0. हे श्रॉडिंजर इक्वेशन. तुम्ही घाबरून जाऊ नका, हे काय परीक्षेला मी विचारणार नाही, कुठल्याही कुणीही शिकवणार पण नाही, परंतु मी आहे म्हणून घेतोय. स्पेशल बॅचच्या मुलांना निदान श्रॉडिंजर इक्वेशन कानावरनं तर गेलं पाहिजे. हर काय त्याचा भाव करत बसू नका, टिपिकल आहे तसं. तर त्या इलेक्ट्रॉनचं एक्झॅक्ट नेचर काढण्यासाठी श्रॉडिंजरनं हा फॉर्म्युला दिला, हे इक्वेशन दिलंय. त्याला d2 phi म्हणायचं, phi बाय dx स्क्वेअर प्लस, म्हणजे त्रिमिती आकारामध्ये x ऍक्सिस, y ऍक्सिस, z ऍक्सिस असे 3 ऍक्सिस येणार, प्लस 8 पाय स्क्वेअर m. m म्हणजे मास ऑफ एन इलेक्ट्रॉन, n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, e मीन्स एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, v मीन्स व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. phi हे फंक्शन आहे, लक्षात घ्या, तिथे दिले बघा. where x y z are the 3 space coordinates. x y z ला काय म्हटलंय, स्पेस कोऑर्डिनेट्स.
M म्हणजे काय म्हटलंय, मास ऑफ एन इलेक्ट्रॉन. सॉरी हे N नाही बरं का, H आहे. H ला काय म्हणलंय, प्लँक्स कॉन्स्टंट. सॉरी बरं का, मला वाटलं N आहे. प्लँक्स कॉन्स्टंट हा H आहे. H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. E मीन्स टोटल एनर्जी. V मीन्स पोटेन्शियल एनर्जी किंवा व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन. फाय ला काय म्हटलंय बघा, एम्प्लिट्यूड ऑफ दी वेव्ह. आणि डी म्हणजे काय, इनफायनाइटसिमल चेंज. इनफायनाइटसिमल चेंज. डी हे फंक्शन कशासाठी घेतलंय, डी म्हणजे इनफायनाइटसिमल चेंज. इनफायनाइट म्हणजे अनंत म्हणतो आपण. फायचा अर्थ काय दिलाय, एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. मीन पोझिशन जी असते त्या मीन पोझिशन पासून वेव्हची हाईट किंवा डेप्थ त्याला एम्प्लिट्यूड म्हणायचं. वेव्हची हाईट किंवा डेप्थ त्याला एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह म्हणजे फाय ने दाखवायचं. तर प्रत्येकाचा अर्थ याच्यामध्ये दिला. एक्स वाय झेड आर दी 3 स्पेस कोऑर्डिनेट्स. H is the Planck's constant. Pi ची किंमत 3.40. M mass of electron. E total energy of the electron. V potential energy किंवा velocity of an electron. Phi it is the amplitude of wave. D infinitesimal change. तर या इक्वेशन वरून तुम्ही काय करू शकता, त्याला म्हणजे त्याच्या पुढे काय सांगितलंय, दिस श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. हे परत असं पण लिहिता येतं बघा. हे इक्वेशन कसं लिहिलंय बघा, डेल स्क्वेअर फाय प्लस 8 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय एच स्क्वेअर ई मायनस पी फाय इज इक्वल टू 0. where del square is equal to, याला काय म्हटले, d2 by dx square plus d2 by dy square plus d2 by dz square. हे del square म्हणजे काय, तर हे एवढे येतं. In this equation del square is an operator आणि त्याची व्हॅल्यू काय येते, हे एवढे. काय अवघड झालं, काय अवघड झालं मी सांगतो तुम्हाला, ते ऐका. हे आहे म्हणून घ्यायचंय, टिपिकल आहे, अगदी फार हाय लेवलचा आहे. हे खरं तर फिजिक्सचा भाग आहे. फिजिक्स केमिस्ट्री को रिलेटेड आहेत सब्जेक्ट्स. तर एवढंच तुम्ही लक्षात घ्या. श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन एवढं लक्षात ठेवा. त्याचे मीनिंग, या टर्मचे मीनिंग, श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन विचारलं जाईल, त्याच्या प्रत्येक टर्मचा अर्थ लक्षात ठेवा. आणि हे पण लक्षात ठेवा, डेल स्क्वेअर फाय इज इक्वल टू 8 पाय स्क्वेअर एम एच स्क्वेअर डिवायडेड बाय ई मायनस पी फाय इज इक्वल टू 0. आणि ज्याला पाहिजे त्यांनी ते श्रॉडिंजर इक्वेशन पुस्तकामधलं व्यवस्थितपणे वाचा. तुम्हाला कळेल न कळेल आता तो भाग वेगळा, कारण टिपिकल आहे हे मी तुम्हाला सांगतोय. एवढाच भाग यातला टफ आहे थोडासा, पण ते कशासाठी, एक कानावरनं जावं म्हणून तुम्हाला हे असं